नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले। या टॉपिकचा अभ्यास करत असताना टॉपिकची थिअरी लाईन टू लाईन अभ्यासलेली, सॉल्व प्रॉब्लेम सगळे समजून घेतलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेमचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। तर हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील मागील 7 टॉपिकचे, तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकचे MCQ क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येणार आहेत 20 मार्कासाठी, तर याचे देखील व्हिडिओ आपलं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्या ठिकाणी मी अपलोड करून ठेवलेले आहेत शॉर्टच्या स्वरूपात, तर ते देखील तुम्ही ते बघू शकता, त्याचाही अभ्यास करू शकता। कॉमर्सवाला मास्तर या नावाने ते इंस्टा पेज आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याला फॉलो करून त्याचा अभ्यास करू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत इश्यू ऑफ शेअर, टॉपिक नंबर 8 आणि यातला सॉल्व प्रॉब्लेम नंबर 14। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि चला आता आपण आपल्या प्रॉब्लेमला सुरू करूया। चला तर मग फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया। बघा काय सांगितले, एक्झाम्पल नंबर 14 आहे, प्रीती कंपनी लिमिटेड इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर 50,000 इक्विटी शेअर्स, म्हणजे त्यांनी शेअर्स किती विकाय काढलेले आहेत, 50,000 शेअर्स विकायला काढलेले आहेत, ऑफ ₹100 इच, एका शेअरची किंमत किती, ₹100 आहे। ॲट पार म्हणजे काय, ₹100चा शेअर 100लाच विकणार। ॲट प्रीमियम म्हणजे ₹100चा सर त्या ₹100 जी फेस व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकला म्हणजे ॲट प्रीमियम, आणि कमी किमतीला विकले म्हणजे ॲट डिस्काउंट असं म्हणणार आपण त्याला। तर ॲप्लिकेशनच्या वेळेस बघा ते ₹30 मागवणार आहेत, त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या वेळेस ते ₹40 मागवणार आहेत, आणि फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस ते ₹30 मागवणार आहेत। द पब्लिक अप्लाइड फॉर 35,000 शेअर्स, बघा पब्लिकने किती शेअर्सला अप्लाय केलेले, 35,000 शेअर्सला अप्लाय केलेले, म्हणजे आपण शेअर्स सबस्क्राईब किती केले ते, विक्रीस किती काढले होते, 50,000, किती शेअर्स विक्रीस काढले होते, 50,000 शेअर्स विक्रीस काढले होते, आणि ॲप्लिकेशन 35,000 आलेले। तर आता काय करावं लागेल आपल्याला, हे जे 50,000 आहेत हे विसरून जायचे, आणि आता इथून पुढे जर 35,000 ॲप्लिकेशन येत असतील तर 35,000च घ्यावे लागेल, कारण की आपले कमी शेअर्स विकलेले आहेत, म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे 35,000 शेअर्सच भेटतील, अलॉट सुद्धा 35,000च करणार, आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे देखील आपण 35,000 शेअर्सचेच मागणार आहोत। त्यामुळं आता हे जे 50,000 आहेत ते आपले सगळे विकले गेले नाहीत, 35,000च विकले गेले, त्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला 35,000 इक्विटी शेअर्स घेणार आहोत। देन आफ्टर बघा, शेअर अँड ऑल वेअर अलॉटेड, सगळे त्यांनी त्याचं वाटप केलेले, ऑल मनी ड्यू वेअर कलेक्टेड विथ अन एक्सेप्शन ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल, बघा सगळे पैसे भेटलेत परंतु फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे भेटलेले नाहीत, ऑन 4,000 शेअर्स, किती शेअर्सचे, 4,000 शेअर्सचे भेटले नाहीत, म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉलचे ₹30 आपल्याला किती हजार शेअर्सचे भेटले नाहीत, 4,000 शेअर्सचे भेटलेले नाहीयेत। मग त्यांनी पुढे जाऊन सांगितले, ऑल फॉरफिचर शेअर वेअर रिइश्यू, म्हणजे सगळे जे फॉरफिचर शेअर असणार आहेत ते आपण काय करणार आहोत, रिइश्यू करणार आहोत, बाय द डायरेक्टर ॲट ₹80 पर शेअर। बघा हे शेअर विकलेले आहेत, परत फॉरफिट केलेले, म्हणजे आपल्याला फॉरफिचरची एंट्री करावी लागेल, आणि रिइश्यू पण केलेले आहेत, परत विकलेले आहेत, मग रिइश्यूच्या 2 जनरल एंट्रीज आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागणार आहेत। अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदा ॲप्लिकेशनच्या 2 जनरल एंट्रीज करायच्या, ₹30 आपण 35,000 शेअर्सचे आपल्याला भेटणार आहेत, मग आपल्याला बँकेत पैसे येतील म्हणून आपण जनरल एंट्री करणार आहोत की बँक अकाउंट डेबिट 35,000 शेअरचे ₹100 याप्रमाणे, आता इथे ₹100 भेटणार नाहीत, ₹30 भेटणार आहेत, म्हणजे 35,000 शेअर्सचे ₹30 याप्रमाणे आपल्याला ₹10,50,000 भेटतील, किती भेटतील, ₹10,50,000, म्हणून बँक अकाउंट डेबिट $10,50,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट किती लिहिणार, $10,50,000, आणि याचं नॅरेशन लिहिणार, बिईंग 35,000 इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, म्हणजे 35,000 इक्विटी शेअर्सचे ॲप्लिकेशनचे पैसे भेटलेले आहेत। ही झाली आपली फर्स्ट एंट्री। आता हे आलेले पैसे आपण काय करायचे, आपल्या शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे, मग आपण काय करणार, इक्विटी शेअर ॲप्लिकेशनला देणार डेबिट, म्हणून इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी $10,50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि अमाऊंट लिहिणार आहोत $10,50,000, आणि याचं नॅरेशन लिहिणार, बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर
कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने आपल्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या आपण ज्या 2 जनरल एंट्री करायच्या होत्या, आपल्याला ॲप्लिकेशन मनी रिसिप्टची एंट्री करायची होती आणि ॲप्लिकेशन मनी जे पैसे भेटले ते ट्रान्सफर शेअर कॅपिटलची एंट्री करायची होती, ते केलेले आहेत. आपली सेकंड इन्स्टॉलमेंट जे असणार आहे ते अलॉटमेंट आहे, त्याच्यावेळेस आपल्याला 40 रुपये घ्यायचे आहेत. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे असतात त्याला देतो आपण डेबिट, म्हणजेच आपली जी 3 नंबरची एंट्री असणार आहे त्याच्यामध्ये आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आता बघा आपल्याला 35,000 शेअर्सवर किती मागवायचे आहेत? 40 रुपये मागवायचे आहेत. म्हणजे आपण किती मागवणार आहोत? 14 लाख रुपये मागवणार आहोत. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. अशा पद्धतीने अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री केली आपण. आता काय करायचे आपल्याला? अलॉटमेंट मनी रिसिव्ड सगळे पैसे भेटलेले आहेत, फक्त फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे भेटलेले नाहीत. म्हणजे पैसे भेटत आहेत त्याचे आपण 4 नंबरचे जेवढे पैसे मागवले होते तेवढे सगळे भेटणार आहेत. बँकेत पैसे येतील, बँक अकाउंट डेबिट. जेवढे मागवले 14 लाख तेवढे 14 लाख सगळे भेटणार आहेत, त्याच्यामुळे 14 लाखला डेबिट कॉलम मध्ये लिहिणार. 2 इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी 14 लाख आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले? सेकंड इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज केलेल्या. आता थर्ड इन्स्टॉलमेंट जे आहे ते आपली इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल आहे, तिचे पैसे मागवायचे आहेत आपल्याला. मग आपण त्याला देणार आहोत, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला द्यायचे डेबिट. मग आपण 5 नंबरची जनरल एंट्री लिहिणार या ठिकाणी इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. 30 रुपये मागवायचे आपले 35,000 शेअर्सवर, म्हणजे 10,50,000 रुपये आपण मागवणार. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार 10,50,000. याचं नॅरेशन लिहून टाकूया बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. आपण नॅरेशन लिहिलं बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. ही झाली आपली पैसे मागवण्याची एंट्री. मागवलेले पैसे भेटत आहेत पण याच्यामध्ये 4,000 शेअरचे पैसे आपल्याला भेटले नाही, म्हणजे कमी भेटणार आहेत. मग बँकेत हे 4,000 शेअरचे पैसे कमी येतील म्हणून बँक अकाउंट डेबिट. बघा 35,000 शेअर्स मधले 4,000 शेअर्सचे भेटणार नाहीत, म्हणजे 31,000 शेअर्सचेच आपल्याला 30 रुपये या पद्धतीने पैसे भेटणार आहेत. म्हणजे किती भेटतील? ते 9,30,000 रुपये भेटतील. 2 इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल अकाउंट फायनल कॉल अकाउंट. याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 4,000 इक्विटी शेअर. अशा पद्धतीने काय केलेलं आहे? आपल्याला ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे होते 3ही इन्स्टॉलमेंटचे मागवलेले आणि भेटलेले जनरल एंट्रीज करून दिलेत. या ठिकाणी बघा आपल्याला काय झालेले की 4,000 शेअर्सचे पैसे भेटलेले आहेत फर्स्ट अँड फायनल कॉलचे, म्हणून हे शेअर्स काय करणार आहे? आपण जप्त करणार आहे. मग ज्यावेळेस शेअर जप्त करतो त्यावेळेस आपलं काय होतं की शेअर कॅपिटल कमी होतं. कॅपिटल लॅबिलिटी कमी झाली की त्याला करायचं डेबिट. म्हणून जप्त करण्याची म्हणजे फोरफिचरची एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि बघा एका शेअर 100 रुपयाचा होता आणि 100 रुपये पूर्णच्या पूर्ण मागवले होते, म्हणजे कॉल्ड अप 100च आहेत. म्हणजे थोडक्यात आपण 4,000 शेअर्स जर घेतले आणि त्याची व्हॅल्यू जर 100 रुपयाने जर आपलं कॅपिटल जर आपण कमी केलं तर ते 4 लाख रुपये आपलं कॅपिटल कमी होणार, ₹4 लाख. आणि बघा या ठिकाणी काय करायचं? ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे बुडवलेत त्याला द्यायचं क्रेडिट. म्हणून 2 इक्विटी शेअर कोणत्या इन्स्टॉलमेंटचे? फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे बुडवलेत म्हणून 2 इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. डेबिट द्यायचं नाही, त्याला क्रेडिट द्यायचं, लक्षात राहू द्या. म्हणून लिहिणार आपण 2 इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. आणि बघा 4,000 शेअर्सचे 30 रुपये आपल्याला भेटले नाहीत, म्हणजे आपल्याला किती भेटले नाहीत? थोडक्यात 1,20,000 रुपये भेटले नाहीत. मग भेटले किती? 4 लाखातले 1,20,000 भेटले नाही, म्हणजे 2,80,000 रुपये भेटलेले, त्याला आपण देणार क्रेडिट आणि म्हणणार 2 इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट. अमाऊंट लिहिणार 2,80,000 आणि याचं नॅरेशन लिहायचं आपण बिंग इक्विटी शेअर बिंग असल्या बिंग 4,000 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. तर अशा पद्धतीने ही फोरफिचरची एंट्री केली. हे शेअर फोरफिट केल्यानंतर पुढे जाऊन हे रिइश्यू करायचे. आता रिइश्यू करताना काय सांगितले ते एकदा प्रॉब्लेम मध्ये बघून घ्या. रिइश्यू करताना त्यांनी काय सांगितलंय की जे फोरफिट केलेले शेअर होते म्हणजे ऑल द फोरफिचर शेअर वेअर रिइश्यू, आणि रिइश्यू करताना कितीला विकलाय? 80 रुपयाला एक शेअर विकलाय. आता लक्षात घ्या शेअरची किंमत किती होती? 100 रुपये. तो विकला किती रुपयाला? 80 रुपयाला. म्हणजे लॉस किती झाला? 20 रुपये. मग हा 20 रुपये लॉस हा 4,000 शेअर्सवर झालेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? जवळजवळ आपल्याला किती लॉस झालेला आहे?
टोटल 80,000 रुपये लॉस झालेला आहे. किती लॉस झालेला आहे? 80,000 रुपये. मग 80,000 लॉस आपण जी अमाऊंट जप्त केली होती, किती जप्त केली ती? 2,80,000 रुपये बघा फोरफिट केली होती आपण. तर या 2,80,000 हे 80,000 रिकव्हर करून घ्यावे लागते. तर आता आपण आधी रिइश्यूची जनरल एंट्री करू. शेअर जर विकले तर आपल्या बँकेत पैसे येणार आहेत, म्हणून आपण काय म्हणणार त्या ठिकाणी? नंबर 8 ची जनरल एंट्री बँक अकाउंट डेबिट. आणि बघा 4,000 शेअर्स पूर्ण कितीला विकले? 80 रुपयाला विकले. तर ते आपल्याला कितीला विकले जाणार आहेत? 3,20,000 रुपयाला विकले जाणार आहेत. म्हणजे 3,20,000 रुपये आपले पैसे बँकेत येणार आहेत. बघा आपले शेअर कॅपिटल फॉरफिचर मध्ये आपण कितीने कमी केलं होतं? 80,000 रुपयाने कमी केलं होतं, बरोबर ना? आपले सॉरी 4 लाखाने कमी केलं होतं. आणि रिइश्यू करताना आपल्याला पैसे किती भेटलेत कॅपिटल म्हणून? 3,20,000. म्हणजे 4 लाख करण्यासाठी आपल्याला 80,000 कमीत, म्हणजे 80,000 लॉस आहे आपला. तो आपण कशातनं रिकवर करायचा? इक्विटी शेअर फॉरफिचरचा जो बॅलन्स आहे त्यातनं रिकवर करायचा. म्हणून त्या ठिकाणी त्याला डेबिट देणार, इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार आपण ₹80,000 80,000. आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹4 लाख. 4 लाख रुपयाने आपले कॅपिटल आहे असं जागेवालं. आणि नॅरेशन लिहायचं बिंग 4,000 फॉरफिटेड शेअर रिइश्यू. आता एक गोष्ट लक्षात घ्या की काय झालं, आपण फॉरफिचर किती केले होते बघा शेअरचे? 2,80,000. त्यातला 80,000 लॉस रिकव्हर केला, म्हणजे 2 लाख रुपये शिल्लक राहिलेले. हे शिल्लक राहिलेली जी अमाऊंट आहे ते आपल्याला कुठं ट्रान्सफर करावे लागणार आहे? आपल्या कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करावे लागणार. मग ती जनरल एंट्री शेवटची आपल्याला एक करावं लागेल की जे पैसे आहेत ते कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचे फॉरफिचरचे. मग त्याला द्यायचं डेबिट इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार आपण बघा किती राहिलेत? 2 लाख रुपये राहिलेत. कसे राहिले ते पण सांगतो तुम्हाला. आपण जप्त किती केले सर? 2,80,000 रुपये जप्त केले इथं, बरोबर. आणि त्यातले 80,000 रुपयाचं फॉरफिचरला डेबिट दिले, म्हणजे रिकवर्ड केला लॉस म्हणून. राहिले 2 लाख. म्हणजे 2,80,000 मधनं 2 लाख वाजा झाले तर 2 लाखाचं पुन्हा एकदा आपल्याला डेबिट द्यावं लागेल. बघा क्रेडिट कितीचं आहे? 2,80,000चं. मग ते जे फॉरफिचर अकाउंट जे आहे ते जर क्लोज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार? तेवढ्याच डेबिट द्यावं लागेल. म्हणजे ते 80चं डेबिट दिलं, राहिलं अजून 2 लाखाचं. म्हणून 2 लाखाचं आपण ट्रान्सफरच्या जनरल एंट्रीमध्ये डेबिट देणार. हा फॉरफिचरचा बॅलन्स कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करतो. म्हणून इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 2 लाख टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2 लाख. आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर फॉरफिचर बॅलन्स ट्रान्सफर टू इक्विटी टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण या 3 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. पहिली म्हणजे फॉरफिचरची पुन्हा एकदा समजून सांगतो की आपण काय केलं? इक्विटी शेअर फॉरफिट केले, म्हणून इक्विटी शेअर फॉरफिट करताना कॅपिटल कमी होतं म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत त्याला क्रेडिट, आणि जे दिले जेवढे पैसे त्याला सुद्धा क्रेडिट दिलं. बघा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000 शेअरचे पैसे भेटले नाहीत, 100 रुपये शेअर्स आपण 100 रुपयात शेअर जप्त केला म्हणून 4 लाखाचं काय केलं? डेबिट दिलं. त्याच्यानंतर ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले नाहीत फर्स्ट अँड फायनल कॉलचे, म्हणून ती इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 1,20,000. 4,000 गुणिले 30 रुपये दिले नाहीत 1,20,000. मग दिले होते किती? तर आपल्याला 70 रुपये दिले होते, म्हणून टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 2,80,000. मग त्याच्यानंतर आपण काय केलं की आलेले पैसे म्हणजे जे जप्त केलेले शेअर आहेत ते रिइश्यू केले. 4,000 शेअर रिइश्यू केले. मग आपण रिइश्यूची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर फॉरफिचर अकाउंट टू इक्विटी शेअर कॅपिटल. आता इथं फक्त लक्ष द्यायचं, पैसे 4,000 शेअर विकून येणार आहेत आपल्याला किती रुपये? 80 रुपयाला एक शेअर विकणार आहे. म्हणजे 4,000 शेअर्स विकून 80 रुपयाला एक जर विकला तर आपल्याला तेवढे पैसे किती येतील? 3,20,000 रुपये येणार आहेत. म्हणून आपण 3,20,000ला डेबिट दिला. आपलं 4 लाखाचं कॅपिटल कमी झालं, परत विकताना सुद्धा 4 लाखाचंच आलं पाहिजे, पण आले 3,20,000. 80,000 कमी आले म्हणून ते शेअर फॉरफिचरमधनं रिकवर्ड केलेले. इक्विटी शेअर फॉरफिचरला डेबिट दिला 80,000 आणि टू शेअर कॅपिटल 4 लाख झालं. म्हणजे कमी झालं तर 4 लाखाने, तेवढंच आपण वाढवलं सुद्धा इथे 4 लाख रुपयाने. आणि त्यानं आफ्टर शिल्लक राहिलेले बघा 2,80,000 जप्त केले, ते 80,000 लॉस भरून काढला विकताना, परत राहिले 2 लाख ते ट्रान्सफर करणार कॅपिटल रिझर्व्हला. म्हणून इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह 2 लाख अशा पद्धतीच्या जनरल एंट्री होत्या, नवीन होत्या. तर हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने आपण समजून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. एक्झाम्पल समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.